नाही हे तितकंच खरं आहे. हे ध्यानात असू द्या. आपण जर आपला धर्म जर महाराज बारकाईनं जोपासला तर परकीयांची महाराज हिंमत आहे का आपल्या धर्मावरती महाराज या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची किंवा घाला घालण्याची हिंमत आहे दादा? अजिबात नाही. आणि म्हणून गावगाव शनिवारच्या दिवशी महाराज हनुमान चालिसाचा पाठ झाला पाहिजे. गावगाव महाराज राम रक्षा स्तोत्र झालं पाहिजे. आपल्याला कोणत्या धर्माला नाव ठेवायचं नाही, पण आपला धर्म वाढवा ना दादांनो. अरे आपला धर्म आपल्याला कळायला पाहिजे. आपले संस्कार आपली संस्कृती आपल्याला कळली पाहिजे. आणि ज्या दिवशी आपले संस्कार आपली संस्कृती आणि आपला धर्म आपल्याला कळेल, निश्चितच तरुण बांधवांना सांगतो, आपल्या धर्मावरती कुणाचीही गाल बोट लावण्याची हिंमत सुद्धा होणार नाही. एवढंच काय तर आपल्या धर्मियांवरती महाराज केस करण्याची सुद्धा कुणाची हिंमत होणार. आपला धर्म वाढवा, आपला धर्म वाढवा. आपल्या धर्माचं, अरे ज्या धर्माचं हनन झाल्यानंतर स्वतः भगवंताला अवतार कार्य घ्यावं लागले महाराज, स्वतः भगवंताने त्या धर्माचं रक्षण केलेलं आहे. मग आपण त्या भगवंताच्या अंश म्हटल्यानंतर आपण सुद्धा धर्माचं रक्षण केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक जण म्हणतो धर्माचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा. अरे पण धर्म म्हणजे काय? धर्म कशाला म्हणतात? धर्माची व्याख्या काय? शास्त्रानं धर्म काय सांगितलंय हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय धर्माचं रक्षण करणार आहे सांगा? बरोबर आहे की नाही? जी गोष्ट करायची तीच माहित नाही. समजा आता एखाद्या मृदुंगाचार्याला मृदुंग वाजवायचा आहे, काळी एक पांढरी दोन किंवा काळी दोन कोणता स्वर आहे कीर्तन करायचं हे जर त्याला माहित नसलं तो काय वाजवेल? त्याला जर दागिनातच माहित नसलं तो काय वाजवेल? तो करू शकतो का? ते नाही करू शकत. अज्ञानात कुठलीही गोष्ट महाराज माणसाकडून होऊ शकत नाही. तसं धर्म कशाला म्हणतात हे जर तुम्हाला जर कळालंच नाही तर तुम्ही काय राखण करू शकता? कशाचं रक्षण करता तुम्ही? आणि म्हणून अगोदर धर्म कळणं आपल्याला ही काळाची गरज आहे. म्हणून धर्म कशाला म्हणतात ते ऐका, ते चिंतन मला सांगायचंय. धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा यस्य धारण संयुक्तः स धर्म इति निश्चयः. शास्त्रानं धर्म या शब्दाची व्याख्या केलेली आहे. प्रत्येक शब्दाची व्याख्या महाराज शास्त्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काला या शब्दाची सुद्धा एक वेगळी प्रकारची व्याख्या शास्त्रामध्ये पाहायला मिळते. परंतु आज मला या ठिकाणी आवर्जून तरुणांसाठी थोडा धर्म सांगायचा आहे, म्हणून मी आज धर्म सांगतो. आणि परत कधी जर काल्याच्या कीर्तनाचा योग तुम्हा ग्रामस्थांच्या वतीनं आला तर काला या एका शब्दावरती मी तुम्हाला सांगेन. काला कशाला म्हणतात? ककार आणि लकार दोन वर्ण एक शब्द जरी असला मात्र त्याचा अर्थ फार व्यापक आहे. कारण मराठी भाषेतला शब्द आहे तो, आणि मराठी भाषा ही सहजासहजी कुणालाही कळत नाही. त्याच्यासाठी महाराज तत्वग्रंथाचं चिंतनच करावं लागतं. परत कधी योग आला तर मग त्या काल्यावरती तुम्ही म्हणताल महाराजांनी पुढचा काला फिक्स केला का काय? तसं काय नाही बरं का. ते जुन्या लोकांची म्हण आहे ना, इसगाव तिसगाव नाही, पठ्ठ्याला पठ्ठ्याला अख्खा महाराष्ट्र आहे, अख्खा महाराष्ट्र आहे दादा. तसं काय नाही. अभंगाच्या अनुषंगाने बोलावं थोडस तरुणांसाठी. तर धारणात धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा यस्य धारण संयुक्तः स धर्म इति निश्चयः. ही संस्कृत व्याख्या आहे, तुम्हाला कळणार नाही दादा. पण ज्याच्या आश्रित राहून आपल्याला संस्कार सुसंस्कृती संतांचं पूजन देवाचं पूजन किंवा ज्या नियमांच्या आश्रित राहून आपल्याला पुण्य घडतं आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती घडते त्या नियमांना धर्म असं म्हणतात. ही धर्म शब्दाची व्याख्या. आपण ज्या नियमाच्या आश्रित राहून जीवन जगतो, लक्षात येते? ज्या नियमाच्या आश्रित राहून तुम्ही आम्ही जीवन जगतो त्या नियमांना धर्म असं म्हणतात. आता हेही तुम्हाला सहजासहजी कळणार नाही. मी तुम्हाला काय करतो, धर्माचे प्रकार सांगतो. शास्त्रामध्ये धर्माचे 4 प्रामुख्याने प्रकार पाडलेले आहेत. आणि या 4 प्रकारामध्ये पहिल्या 2 प्रकारात पुन्हा 4 उपप्रकार पाडलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 10 प्रकारचे धर्म मी तुम्हाला सांगतो, धर्माचे लक्षणं सांगतो. आणि या 10 प्रकारच्या धर्माचं जो पालन करत असेल समजायचं हा धर्माचरण करणारा व्यक्ती आहे, धर्माचरण करणारी ही स्त्री आहे, धर्माचरण करणारा हा पुरुष आहे. बारकाईने ऐकायचं बरं का. शास्त्रानं पहिला सांगितलाय सामान्य धर्म, शास्त्रानं दुसरा सांगितलाय विशेष धर्म, शास्त्रानं तिसरा सांगितलाय परधर्म आणि शास्त्रानं चौथा सांगितलाय परमधर्म. किती प्रकार सांगितले धर्माचे? तुम्हाला धर्म कळावा यासाठी बोलतोय बरं का दादांनो. हे खास तुमच्यासाठी आहे. हे परत कुणी सांगेल की नाही मला माहित नाही दादा, परंतु मी गुरुवर्य शास्त्रीजींचा विद्यार्थी आहे. मला शास्त्र सोडून सांगता येत नाही आणि ग्रंथ सोडून प्रमाण सोडून मी बोलणार आहे नाही. हे ध्यानात असू द्या. प्रामुख्यानं 4 प्रकार धर्माचे पाडलेत. सामान्य धर्म, विशेष धर्म,
परधर्म आणि परमधर्म हे 4 प्रामुख्याने प्रकार आहेत. पण पहिल्या सामान्य धर्म आणि विशेष धर्मामध्ये पुन्हा 4 उपप्रकार शास्त्रानं पाडलेले आहेत. म्हणजे आपल्याला कळावं, धर्म आपल्याला कळावं यासाठी. मग पहिला सामान्य धर्म जो आहे त्या सामान्य धर्मामध्ये 4 प्रकारचे धर्म सांगितले, 4 प्रकारचे लक्षणं सांगितले. मग त्यात असं सांगितलंय, पहिला सांगितलंय सदाचार, दुसरा सांगितला अहिंसा, तिसरा सांगितला सत्य आणि चौथा सांगितला दया. या 4 गोष्टी तुम्हाला ज्याच्या ठिकाणी पाहायला मिळतील समजायचं ही व्यक्ती सामान्य धर्माचं आचरण करणारी आहे, ही व्यक्ती महाराज धर्माचरण करणारी आहे. मग 4 गोष्टी कोणत्या? सदाचार, अहिंसा, सत्य आणि दया. या 4 गोष्टी जर तुम्ही पालन करत असाल ना समजायचं आपण धर्माचं पालन करतो. बस, यापेक्षा वेगळं काही नाही. माणसानं सदाचारी असलं पाहिजे. पण आचरणाच्या बाबतीमध्ये महाराज सध्या माणसं खलास झाली. आचरणाच्या बाबतीमध्ये सध्या माणसं काय झाली महाराज? खलास झाली दादा. अरे आई आणि ताई हे 2 शब्द सुद्धा आता आपल्याला कळत नाहीत. ही भयान परिस्थिती सध्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते दादांनो. आणि म्हणून तर महाराज या ज्या गोष्टी घडतात ना या सगळ्या त्याच्यामुळेच आपल्या माता माऊलींचे 100-100, 30-30, 40-40 तुकडे जे आपल्याला पाहायला मिळतात ना याचं कारणच ते आहे. हो, कारणच ते आहे. कारण आपल्यालाच आपला धर्म कळत नाही. ज्याला आई आणि ताई कळत नाही महाराज त्याला बाकीच्या गोष्टी काय कळणार आहे दादा. आणि म्हणून सदाचारी आपण असलं पाहिजे. आणि सदाचाराच्या बाबतीमध्ये माझ्या समोर फक्त एकाच व्यक्तीचं नाव किंवा एकाच भगवंताचं नाव किंवा एकाच विभूतीचं नाव माझ्या समोर येतं आणि ते म्हणजे प्रभू रामचंद्र महाराज. बस, सदाचाराच्या बाबतीमध्ये ना महाराज एक वाणी, एक वचनी आणि एक पत्नी महाराज हे जे सदाचाराचे जे नियम आहेत ना हे आपल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्याला शिकवलेले आहेत. दादा जीवन जगत असताना कमीत कमी हिंदूंनी तरी आपला आदर्श प्रभू रामचंद्रांनाच मानलं पाहिजे. बाकी दुसरं कोणाला म्हणू नका. हाय, बाकीच्या संतांनी महाराज प्रभू रामचंद्रांचंच वर्णन केलंय ग्रंथामध्ये. आपल्या या राम प्रभूंच्या पश्चात असणारा जो आपला सनातन धर्म आहे ना त्या सनातन धर्मासारखे संस्कार दुसरीकडे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून आचरण आपलं प्रभू रामचंद्रांसारखं असलं पाहिजे दादा. सीता आई साहेबासारखं आपलं आचरण असलं पाहिजे. सोशल मीडियावरती नुकतीच एक बातमी मी सहज वाचली. प्रत्येक आई वडिलांना आणि प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्याला प्रभू रामचंद्रांसारखा पती परमेश्वर भेटावा. काय वाटतं प्रत्येक आईला आणि प्रत्येक आई वडिलाला म्हणा किंवा प्रत्येक मुलीला काय वाटतं? आई वडिलाला वाटतं आपल्याला प्रभू रामचंद्रांसारखा जावई मिळावा आणि त्या मुलीला वाटतं आपल्याला प्रभू रामचंद्रांसारखा पती परमेश्वर मिळावा. पण माझं एक म्हणणं आहे त्या सगळ्या बहिणींना, त्या सगळ्या मावशांना, त्या आयांना, त्या माऊलींना माझं म्हणणं आहे, अरे तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या बरोबर संबंध जोडायचा आहे ना मग तुम्हाला अगोदर सीता व्हावं लागेल ना. तुम्हाला अगोदर सीता व्हावं लागेल. तुम्हाला अगोदर महाराज त्या ठिकाणी काही आईसाहेब असतील. तुम्हाला काही आईसाहेबाचं पात्र फार मोठं आहे बरं का. काही आईसाहेब तुम्हाला सर्वांना कळणार नाहीत. पण माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे, ज्याला काही माता कळाली ना त्याला प्रभू रामचंद्र कळाले. ज्याला काही आईसाहेब कळाले नाही ना त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा कळू शकणार नाही. अरे भगवंत अवतार कार्य केलेलं आहे. त्या अवतार कार्याला बाधा येऊ नये म्हणून जिने आयुष्यभर शिव्या खाल्ल्या त्या मातेचं नाव महाराज त्या ठिकाणी काही आईसाहेब. कौसल्या माता असेल, सुमित्रा माता असेल आणि काही माता असेल. तुम्हाला जर महाराज या ठिकाणी वाटतंय ना प्रभू रामचंद्रांशी आपल्याला संबंध जोडायचा आहे तुम्हाला अगोदर कौसल्या माता व्हावं लागेल, सुमित्रा माता व्हावं लागेल, काही आईसाहेब व्हावं लागेल, राजा जनकाची तुम्हालाही पत्नी व्हावं लागेल. मग महाराज त्या ठिकाणी तुम्हाला प्रभू रामचंद्र तुमच्या कुळाशी संबंध जोडतील. पण तसं होत नाही. जाऊ द्या, जास्त अवांतर बोलत नाही. आज काल्याचा प्रसंग आहे आणि म्हणून मला एकच गोष्ट सांगायची आहे, जर प्रभू रामचंद्रांसारखा पती परमेश्वर अपेक्षित असेल ना तुम्ही अगोदर सीता आईसाहेब झाल्या पाहिजे. तुम्हाला अगोदर महाराज ते संस्कार सीता आईसाहेब तुम्हाला कळाल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सदाचारी जीवन प्रभू रामचंद्रांचं, सीता आईसाहेबांचं आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर जीवन जगत असू समजायचं आपण धर्माचं आचरण करतोय, धर्माचं पालन करतोय. म्हणून पहिला धर्म आहे सदाचार. विठाला दुसरी गोष्ट सांगितली अहिंसा. हे तर फार महत्वाचं आहे बरं का. आता हे बारकाईने ऐका आणि तरुणांना आवर्जून ऐका. आपल्या उपजीविके करता, आपल्या उदरनिर्वाहा करता कुठल्याही जीवाची आपल्याकडून हत्या होता कामा नये. ही गोष्ट जो व्यक्ती पाळत असेल
समजायचा हा धर्माचं आचरण करणारा माणूस आहे, धर्माचरण करणारा माणूस आहे. पण सध्या तशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला दिसत नाही. काही काही अवलादींना श्रावण महिना सुद्धा कळत नाही. हा शब्द मी थोडासा या नारदाच्या व्यासपीठावरून जरा कडक वापरलाय, पण हे शब्द वापरल्याशिवाय कळत नाही ना महाराज, काय करता आता. आणि संतांनी शब्द वापरले ना, तयाचे 28 शब्द सुखे म्हणून येते वेद, त्यांचे वेद होते, पण आमचे शब्द शब्दच समजा. पण महाराज ही काळाची गरज आहे. काय काय अवलादींना दादा श्रावण महिना सुद्धा कळत नाही. अहो एकादशी कधी असते हे सुद्धा कळत नाही. अरे हिंदू धर्मात आपण जन्माला आलोय, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा तुम्ही. तुमच्या जीवनामध्ये कधीच महाराज हिंसा करणार नाही, ही सत्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगद्गुरु तुकोबरायांनी 20 अभंगाचा नजराणा पाठवला होता. 20 अभंगाचा, त्यातला एक अभंग मी तुम्हाला सांगेल. अरे ज्यावेळेस तुकोबरायांची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, शिवाजी महाराजांना कळाल्यानंतर शिवाजी महाराजांना वाटलं हे आपले धर्मगुरु आहेत, आपण धर्माचं शिक्षण या महाराजांकडून घेतोय, मग यांना आपण काहीतरी उपजीविकेसाठी काहीतरी सोनं नाणं दिलं पाहिजे. महाराज नजराणा पाठवला घोड्यावरती, आणि घोड्यावरती नजराणा घेऊन गेल्यानंतर तुकोबरायांच्या दरबारामध्ये तो नजराणा पोहोचल्या बरोबर तुकोबरायांनी विचारलं हे काय आहे. सांगितलं त्या सेवकांनी, छत्रपतींनी महाराज तुमच्यासाठी या ठिकाणी सोनं नाणं हिरे जवाहर पाठवले. त्यावेळेस भगवंताबरोबर भांडण केलं महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी, आणि त्या भांडणाचे महाराज 20 अभंग गाथ्यामध्ये माझ्या वाचण्यात गेलेत. कदाचित त्यापैकी जास्त कमी असू शकतात, पण 20 मी वाचलेत. त्यातला एक अभंग तुम्हाला सांगतो. तुकोबराय सांगितले, अरे या सोन्या नारायण आम्ही खुश होणारे नाही. आम्हाला जर खुश करायचं असेल, देवाबरोबर भांडत असताना देवाकडे तोंड केलं, देवा अरे कशासाठी हा नजराणा मला पाठवलाय तू काय माझी परीक्षा घेतोय का. आणि मला जर सुखी तुला पाहायचं असेल ना, तर त्या शिवाजी महाराजांना जाऊन सांग मी कशाला सुखी होईल. आम्ही तेने सुखी देवाकडे भांडतात आणि निरोप मात्र छत्रपतींना देत आहेत. आम्ही तेने सुखी, कशाने आम्ही सुखी होऊ. हे धननान हे संपत्तीने आम्ही सुखी होणार नाही. मग करायचंच असेल ना राजे, काय करा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी काय करा अभंग. तुमचे इरविंद धन ते मज मृत्तिके समान. तुकोबराय सांगतात निरोप असा दिलाय, तुमचं जे धन आहे ना हे मला माती प्रमाण आहे, याची मला अपेक्षा नाहीये. आणि तिसरं प्रमाण आहे का, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तिसऱ्या चरणामध्ये काय संदेश दिलाय छत्रपतींना, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि शेवटच्या चरणामध्ये मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. अरे तुम्हाला मला सुखीच बघायचं असेल ना, राजांना निरोप धाडलाय, मनवा हरीचे दास, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि ज्या वेळेस हा संदेश छत्रपतींपर्यंत पोहोचला ना दादांनो, छाती टोकून सांगतो, माझ्या राजानं पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घातली. आणि त्या दिवसापासून महाराज व्रत केलं. कशाचं व्रत केलं, एकादशीचं व्रत केलं. आणि मग जी तरुण पिढी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते, जी छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे म्हणून घेते ना जी पिढी स्वतःला, त्या पिढीनं महाराज छत्रपतींचे संस्कार सुद्धा जोपासले पाहिजे की नाही. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला. एकमेव राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला की ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी बाई नाचली नाही. बरोबर आहे ना मी कधी बाबा. एकमेव राजा बरं या महाराष्ट्राच्या मातीतला. आणि महाराज
आत्ताची शिवजयंती जर आपण पाहिली तर राजांना सुद्धा पश्चाताप होत असेल दादांनो, अरे मी कोणत्या या राज्यात जन्माला आलोय की माझ्या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी दारू पिऊन हे सगळे जीभ काढून आणि हात वर करून नाचतात. वाईट वाटत असेल रे दादांनो. आणि म्हणून या परंपरा आपण आता बदलल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे दादांनो. आपण जर छत्रपतीचे मावळे म्हणून घेतोय ना स्वतःला, त्यांचे संस्कार जोपासले पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. आईचं दर्शन घेतल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नये दादांनो. आई काय असते महाराज? आईच्या आशीर्वादाने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. बाकी दुसरं काय आहे? शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यांच्या जवळ नव्हते सातत्यानं. अरे जन्म झाला त्यावेळेसच नव्हते जवळ, रांगायला लागल्यानंतर शहाजीराजांची शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे. इतिहास चांगला वाचा म्हणजे कळेल आपल्याला. अरे बाप जवळ नसताना सुद्धा आपल्या बापाचे आणि आपल्या आईचे संस्कार घेऊन ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ना, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे दादांनो. आणि म्हणून त्यांचे संस्कार आपण सुद्धा जोपासले पाहिजे. ही काळाची गरज आहे. एवढंच नाही, व्रत करा एकादशी. आता काल एकादशी होती की नाही? आता किती जणांना उपवास होता आणि किती जणांनी भाकरी हाणल्या? नाही, हातवर करू नका. झाकली मोठ 1.25 लाखाची महाराज. हेच आपल्याला कळत नाही महाराज, हेच आपल्याला कळत नाही. एवढं बारकट टिबरू जरी असलं ना, एवढं ऐका, त्यांचा रोजाचा महिना असला ना, दिवसभर पाणी सुद्धा पित नाही. एवढं असू द्या, त्यांना त्यांचा धर्म कळतोय. आपल्या लोकांना महाराज एकादशी सुद्धा कळत नाही. शोकांती काय? त्यांना काय नाव ठेवता? आपला धर्म जोपासा ना, आपला धर्म आपण जाणून घ्या ना. महाराज एकादशीच्या दिवशी धनाधन महाराज भाकरी खाताय तुम्ही, काय आपल्याला आपला धर्म कळतो सांगा ना? काय आपल्याला आपल्या संतांचे संस्कार कळतात सांगा ना? अरे त्यांच्या संतांबद्दलची एक सत्यता फक्त समाजाच्या पुढे आणली महाराज, अख्खा समाज जागा झाला. आणि आपल्या संतांचा आतापर्यंत किती विडंबन झालंय महाराज, याचा कधी कुणी विचार केलाय? किती आतापर्यंत विडंबन झालंय, तरी आपण शांत आहे का? आपला धर्मच आपल्याला कळलेला नाही महाराज. हेवा वाटतो मला अशा लोकांचा की त्यांच्या संतांबद्दलचे शब्द सुद्धा त्यांना सहन होत नाही. अरे खऱ्या अर्थानं हा शिकण्यासारखा गुण आहे. आपल्याला सुद्धा आपल्या संतांबद्दल इथून पुढे जर कुणी बोललं, आपल्या देवाबद्दल जर कुणी बोललं, आपण सुद्धा असे खळबळून जागे झालो पाहिजे दादा. ही काळाची गरज आहे. आपल्याला हा धर्म आहे. वेगळं काय आहे? वेगळं काय? धर्म म्हणजे वेगळं काय? महाराज तुकोबरायांनी सांगितलं, जी माणसं एकादशीचं व्रत करत नाहीत ना, ती माणसं एकादशीच्या दिवशी अन्न न खाता कुत्र्याचा टिंब खातात. प्रमाण सांगू का तुम्हाला? एकादशीच अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान जाण, अधमाहुनी अधमते. कुणाचं प्रमाण आहे हे? जगद्गुरु तुकोबरायांचं. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? जी माणसं एकादशीच्या दिवशी अन्न खातात, ती माणसं एकादशीच्या दिवशी अन्न खात नसून कुत्र्याचा टिंब खातात. मावशा हो, हा मला बायका नतच निघत नाही, मला वळ्या घ्यायच्या. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे विषय धन घेशी. तू कोरायचं सांग. अरे एका दिवसाने काय होणार आहे? मेलो तरी चालेल, पण भगवंतावरची निष्ठा हटता कामा नये महाराज. पण आपली निष्ठाच नाही, नुसती निष्ठीच आहे. राजकारणी महाराज जसं इलेक्शन आलं का इकडून इकडे निष्ठी करतात ना, तसं संप्रदायातही झालंय महाराज. नुसती निष्ठी, इकडून पळ काढणार, तिकडून पळ काढणार, इकडून सुटणार, तिकडून सुटणार. काय आपल्याला धर्म करणार आहे सांगा ना? म्हणून आजपासून जेवढे माझे या ठिकाणी कीर्तन ऐकतायत ना, प्रत्येकानं एकादशीचं व्रत करायचं. ध्यानात राहील का? जर तुम्ही जर एकादशीच्या दिवशी जर ताट घेऊन जेवायला बसला, तुम्हाला देठे महाराजच आठवला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही अन्न नाही, त्या दिवशी तुम्ही काय खाल? श्वान विष्ठे समान जाण. आणि एवढंच नाही, आदमाहुनी आदमतो. अरे पाप्यातले पापी माणसं आहेत ते जे एकादशीचं व्रत करते नाहीत. आणि म्हणून आपण एकादशीला व्रत केलं पाहिजे महाराज. वेगळं काय जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांचा निरोप आल्यानंतर कंठामध्ये पवित्र तुळशीची कवड्याची माळ आणि एकादशीचं व्रत केल्याचा पुरावा त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मनवा हरीचे दास. मग ज्या जगद्गुरु तुकोबरायांना धर्मगुरु स्वीकारलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःचं बलिदान दिलंय. हे बलिदान महाराज आपण वाया जाऊ देऊ नये. बस मला एवढंच सांगायचंय, बाकी दुसरं काय नाही. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंसा विनाकारण केली नाही. इथून विषय भरकटला होता म्हणजे लांबला होता. म्हणून महाराज आपण अहिंसावादी असलं पाहिजे. हा दुसरा धर्म आहे. कुठल्याही जीवाची आपल्याकडून हिंसा होता कामा नाही. तिसरी गोष्ट सत्य.
सत्याचं आचरण केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांचं एक विधान आहे, माझी सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या या सत्य वाचेचं जे तप आहे ना, हे कित्येक कल्पातलं तप फलन्मुख झालं, म्हणून मी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या ठिकाणी सांगू शकलो. हे माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, हे सत्यवादाचं तप आहे आणि म्हणून सत्य आपण नेहमी बोललं पाहिजे. पण आता परिस्थिती अशी झाली आहे, हे मोबाईल नावाचं शब्द आलंय ना, महाराज लोकच खरं बोलतील आहेत. शोकांती काय फार अवघड परिस्थिती झाली. महाराज लोक घरी धोतर घालतात आणि मग फोन आला का कार्यक्रमाला, हॅलो कुठपर्यंत आले, हे काय निम्म्या रस्त्यात आलं. महाराज कुठं असतो? आता हे मी माझं सांगितलं, आता ज्याला कळेल त्याला आहे. फक्त तुम्हाला कुणाला राग येऊ नये म्हणून मी ही गोष्ट बोललो, माझ्यावर घेऊन बोललो. पण महाराज प्रत्येकाचं तेच चाललंय महाराज. आणि म्हणून सत्य आपल्या ठिकाणी 100% असलं पाहिजे, तो सुद्धा धर्म सांगितला आहे. आणि दया आपल्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे महाराज. कुठलाही जीव जर तळमळत असेल त्याला आपण महाराज त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तिथंही माणसं आता महाराज थोडे बाजूला व्हायला लागले. तर खरं सांगा मला, आता तुम्ही माझ्या समोर बसलेले तरुण बांधव आहात, बरोबर आहे? तुमच्या सगळ्यांचे लग्न झालेत का माझ्यासारखे तसेच आहेत? काहींचे झाले, काहींचे नसून झाले. ज्यांचे झालेत ना, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. रस्त्यावरती जर ऍक्सिडेंट झाला आणि एखाद्या व्यक्तीला जर महाराज त्या ठिकाणी जखम झाली, त्याच्या शरीरातून रक्त गळतंय, मला खरंच सांगा, तुम्ही त्याला उचलून पहिलं गाडीत टाकून दवाखान्यात नेता का मोबाईल काढून शूटिंग करता? खोटं बोलायचं नाही. यंत्रणा हलवता ना, मग तुमची पाठ थोपटली पाहिजे. वा वा वा. बरं, सगळे तसं करतात का? आता विषय कळाला नाही तुम्हाला. मला काय सांगायचंय, आता तुमच्या अंतःकरणात दया आहे. मग मला हे सांगायचंय ना, ज्या अर्थी तुम्ही यंत्रणा हलवता त्या अर्थी तुम्ही धर्माचं रक्षण करा. लक्षात आलं? धर्म म्हणजे वेगळं काही नाही. अरे त्याच्या वेदना पाहून ज्यावेळेस आपल्या अंतःकरणाला वेदना होती ना, आपल्या डोळ्यातून पाणी निघेल ना, समजायचं आपल्याला भगवंतानं काहीतरी थोडासा दयेचा भाग दिलेला आहे आणि त्यामुळे आपलं अंतःकरण द्रावलेलं आहे, डोळ्यातून पाणी आलेलं आहे. आपण त्याला तातडीने हॉस्पिटलला नेतो. पण काही महाराज ते मोबाईल काढतात, लगेच शूटिंग काढणार, फोटो काढणार, अमक्या ठिकाणी अशा गाडीचा असा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. अरे घरची माणसं विनाकारण जागी करून देतो, एखादा अटॅक न मरल ना, त्याला दवाखान्यात नाही, त्याला पट्टी कर. मग त्याला पट्टी केल्यानंतर व्यवस्थित घरच्यांना सांग की बाबा रे, तुझ्या घरच्यांना या ठिकाणी असं हॉस्पिटलमध्ये आणलंय, थोडंसं खर्चटलं होतं पण आम्ही हॉस्पिटलला घेऊन आले, तू हॉस्पिटलला आहे. आणि मग तिथं आल्यानंतर त्याला सांग त्याचा ऍक्सिडेंट झाला. काही माणसं अटॅकने महाराज घाबरट येऊन मरतात ना महाराज. काय परिस्थिती असते. आता नुकतीच माझ्या जीवनात घडलेली घटना सांगतो, सांगण्यासारखी नाही बरं का, फार वाईट आहे, पण आता विषयाला अनुसरून आली म्हणून सांगतो. आज कंप्लीट 15 दिवस झाले आमच्या मातोश्रीनी या मृत्यू लोकाचा निरोप घेतला. वत्स द्वादशी सेना महाराजांची पुण्यतिथी, संत कवी महिपती महाराजांचा समाधी संजीवन सोहळा गेल्या द्वादशीला होता आणि त्या द्वादशीला आमच्या मातोश्रींनी महाराज त्या ठिकाणी या मृत्यू लोकाची यात्रा पूर्ण केली. ती कशी केली, काय केली, ग्रामस्थ मला भेटायला आले, त्यांना सांगितलं. नंतर तो भाग मला ती सांगायचं नाही. दया कशाला म्हणतात, अंतःकरणामध्ये. महाराज घटना घडली 3 वाजता. मी विसापूर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलेलो होतो. सकाळच्या 10 ते 12चं कीर्तन, 1 वाजता कीर्तन संपलं आणि मी रिटर्न येत असताना नगरमध्ये मला फोन आला. पण घटना घडलेली असताना सुद्धा मला फक्त सांगणारानं एवढंच सांगितलं, तुमच्या मातोश्रींना घाबरट आलं होतं, आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट केलंय, तुम्ही येताना डायरेक्ट हॉस्पिटलला या. याला म्हणतात दया. लक्षात आलं दादा? आपल्यामुळे आणखी एखाद्या जीवाला महाराज, मी एकटा होतो, गाडी चालवत होतो आणि जर त्यांना वाटलं ही जर बातमी जर आई गेल्याची बातमी जर महाराजांना कळाली तर त्यांना गाडी चालवता येणार नाही, कदाचित ते इथपर्यंत पोहोचू सुद्धा शकणार नाही. असे विचार आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस येतील ना, समजायचं आपल्या अंतःकरणामध्ये दया आहे दादा. म्हणून ही दया आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. असो, मी अगोदरच बोललो होतो की ते सांगण्यासारखंच नाही. अतिशय अल्प आयुष्यामध्ये, अल्पावधीमध्ये आमच्या मातोश्रीनं महाराज निरोप घेतला आणि त्यानंतरचं हे माझं पहिलं कीर्तन आहे. कदाचित तुम्हाला आतापर्यंत बोलताना जाणवले नसेल की एवढ्या दुःखातून मी या ठिकाणी उभा आहे, पण ही सत्यता आहे दादा. माझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे, हसू आहे, परंतु माझ्या अंतःकरणातलं दुःख आहे ना, या व्यासपीठावर मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. आणि काय, मी या ठिकाणी दशत्रैविधीचे प्रवचनही केले, गावामध्ये कीर्तनही केले. माझं कीर्तन प्रवचन ऐकणारी तुम्ही मंडळी आहात. महाराज एकच गोष्ट सांगेल,
आई वडील कीर्तनात सांगणं सोपं आहे, परंतु ज्यावेळेस स्वतःवरती ती वेळ येते ना, स्वतःवरती ती वेळ येते ना दादा, ते दुःख सहजासहजी शक्य होत नाही. आम्ही सहज सांगतो, अरे माणसाचं जीवन म्हणजे जळी बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना ते, तैसा हा संसार पाहता पाहता गारुड्याचा खेळ दिशे क्षणभरी. या सगळ्या प्रमाणानं महाराज आम्ही समाजाची सांत्वना करतो, परंतु ज्यावेळेस स्वतःवरती ती वेळ येते ना दादांनो, ते दुःख अतिशय अनावर आहे, अतिशय अनावर आहे. आणि म्हणून एकच वाक्य सांगेल मी, पुन्हा या विषयावरती बोलणार पण नाही. एकच वाक्य सांगेल दादांनो, ज्यांचे आई वडील आहेत ना तोपर्यंत त्या आई वडिलांची मनापासून सेवा करून घ्या दादांनो. मी माझ्या स्वतःला एवढा कम नशिबी समजायला लागलोय. मी कीर्तनकार आहे दादांनो, कीर्तनकार आहे मी, पण स्वतःला एवढा कम नशिबी समजतोय की माझ्या आई वडिलांची मला जास्त वेळ सेवा घडली नाही. फार कम नशिबी आहे मी. वडिलांनी 10 वर्षापूर्वी 2014ला या मृत्यूलोकाची यात्रा पूर्ण केली आणि त्यानंतर महाराज 24ला आईने यात्रा पूर्ण केली. दादांनो, हे पात्र जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत महत्व कळत नाही, आणि एकदा हे पात्र काळाच्या पडद्याच्या आड गेले ना दादा, अरे क्षणाला अंतःकरण रडल्याशिवाय राहत नाही. नुसते डोळे रडत नाहीत तुमचे, अंतःकरण सुद्धा रडतं दादा, अंतःकरण सुद्धा रडतं. म्हणून विनंती करतो माता माऊल्यांनो, तुमचे आई वडील सासू सासरे आहेत ना, सेवा करा त्यांची. गेल्यानंतर महाराज आपल्याला 10-12 दिवस सांत्वना करायला लोक येतील, पण नंतरचा जो काळ आहे ना, नंतरचा आज 15 दिवस झाले असा क्षण नसेल क्षण की माझ्या आईचे शब्द, माझ्या आईची मूर्ती माझ्या डोक्यातून बाजूला गेली असेल. आणि म्हणून दादा मग काय सांगतो, ज्यांचे आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करा, जाऊ द्या, बाकी काय सांगत नाही. मी तर म्हणतो ही सेवा आता मी का सांगितली माहितीये का, हा विशेष धर्म सांगितलेला आहे शास्त्रानं. विठाल बाळा शांत बस रे. आणि शांत नाही राहिला आजी तर काय नाही, लहान लेकरू रडत असते, मला अडचण नाही, फक्त त्याला थोडस बाजूला हरकत नाही. हा बस बस शांत बस बाळा. अरे कीर्तन झाल्यावर तुला बिस्किटचा पुडा देतो. काय आवडतं तुला, कॅडबरी, लॉलीपॉप, मोबाईल मध्ये गेम खेळायला आवडती काय, माझा मोबाईल देऊ तुला? काय नाही, तुझ्या वडिलाकडून मोठा घेईल मग मी ऐकतो, घेऊन जा माझा. हा बघा शांत बसली, ती बसलीच पाहिजे, रड नको मला. आपण 4 व्हीलर गाडी चक्कर मारू, हा कीर्तन झालं. गप गप गप, वा वा, छान छान. विठाला विठाला. सामान्य धर्म सदाचार, अहिंसा, सत्य आणि दया. आता विशेष धर्म आहे का, सेवकानं स्वामीची सेवा केली पाहिजे, हा विशेष धर्म आहे. विशेष धर्मात पुन्हा 4 प्रकार पाडले बरं का. मी धर्म सांगतोय तुम्हाला, मी अजून विषयातून बाजूला गेलेलो नाही. सामान्य धर्म 4 प्रकारचा सांगितला मी तुम्हाला, सदाचार, अहिंसा, सत्य आणि दया. या 4 गोष्टी जर तुम्ही आचरण करत असाल, समजायचं तुम्ही धर्माचं आचरण करता. आता विशेष धर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार पाडले. त्यामध्ये असं सांगितलंय, सेवकानं स्वामीची सेवा केली पाहिजे. दुसरा विशेष धर्म सांगितलेला आहे महाराज, शिष्यांनी आपल्या श्रीगुरूंची सेवा केली पाहिजे. तिसरा विशेष धर्म सांगितलाय, मुलांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि चौथा विशेष धर्म सांगितलाय, पत्नीनं पती परमेश्वराची सेवा केली पाहिजे. आता हे शास्त्रानं सांगितलेत विशेष धर्म, आणि हेच विशेष धर्म या ठिकाणी साधू संतांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेत एका प्रमाणामध्ये. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा, चारही विशेष धर्म सांगितले. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती. आले का 4 विशेष धर्म एका प्रमाणामध्ये? मी अगोदर सांगितलं तुम्हाला, सेवकानं स्वामीची सेवा, शिष्यांनी गुरुची सेवा, मुलांनी आई वडिलांची सेवा,
आणि महाराज शेवट पत्नीनं महाराज पती परमेश्वराची सेवा, हे 4 विशेष धर्म सांगितलेले आहे. मग या 4 गोष्टी आपण जीवन जगत असताना जर करत असो, समजायचं आपण धर्माचं आचरण करतो. सेवकांनी महाराज स्वामीची सेवा केली पाहिजे. जे आपले अन्नदाते, ज्यांच्याकडे आपण महिन्याला पगार घेतो ना, त्याला स्वामी म्हणतात. पण त्या स्वामीची आपण एकनिष्ठतेनं सेवा करणं, याला विशेष धर्म म्हणतात. दुसरी गोष्ट महाराज, त्या ठिकाणी आपल्या गुरूंची आपण सेवा केली पाहिजे. पण आता सध्याची पिढी अशी गुरूंवरती गुरगुर करायला लागली. बरोबर आहे ना? गुरूंवरतीच उगारणारे शिष्य निघालेत महाराज. मग सांगा, हे खरंच विशेष धर्माचं पालन करतात का? मग नाही. म्हणून गुरूंची सेवाच घडली पाहिजे महाराज. ते कोणी असू द्या, कुठल्याही धर्मातले असू द्या, कोणी असू द्या, वयस्कर असू द्या, तरुण असू द्या, नाही तर महाराज कशी असू द्या, कोणत्याही कपड्यातली असू द्या, हेही सांगतोय महाराज. पण त्यांना आपण गुरु मानतोय ना, त्या गुरूंची आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. हा विशेष धर्म आहे. त्याच्यानंतर महाराज आई वडिलांची सेवा घडली पाहिजे. हा सुद्धा विशेष धर्म आहे. आणि म्हणून मी मागाशी सांगितलं, दादा आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. हा विशेष धर्म आहे. जी माणसं आई वडिलांची सेवा करतात, समजायचं आपण विशेष धर्माचं आचरण करतो. बाकी वेगळा धर्म करायची गरज नाही. आणि शेवटचं सांगतो, पत्नीनं महाराज पती परमेश्वराची सेवा केलीच पाहिजे. तो कसाही असू द्या, तो सकाळी सरकार मान्य सोसायटीचा सभासद होऊन टंगड्यात टंगड गुंतून जरी येत असला, ऐका माऊल्यांनो, ऐका, तो कसाही असू द्या, तो पती परमेश्वर आहे. तुमची गाठ बांधली ना त्याच्याबरोबर, आता पर्याय नाही. तो तुमच्या प्रागजन्माच्या प्रारब्धानं तुम्हाला जसा मिळालाय ना, तसा तुम्हाला शेवटपर्यंत त्याची पूजा सेवा करतच निभावाच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. याला हे तुमचं प्रागजन्माचं प्रारब्ध म्हणायचं. महाराज, एका महान हस्तीचं नाव मी तुम्हाला सांगून जाईल. मंदोदरी माहितीये का तुम्हाला? मंदोदरी कोण होती? मंदोदरी रावणाची पत्नी होती महाराज. पण त्या मंदोदरीचं महाराज पतिव्रतेमध्ये नाव आहे, हे ध्यानात असू द्या. त्या मंदोदरीचं काय आहे? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. त्या मंदोदरीचं नुसतं नाव जरी घेतलं आपण सकाळी, तर आपल्या जीवनातलं मोठ्यातलं मोठं पाप निवृत्त होत आहे. एवढी ताकद त्या मंदोदरीच्या नावात आहे, नावात. वास्तविक पाहिलं, ती एका राक्षसाची पत्नी आहे. राक्षसाची पत्नी सुद्धा पतिव्रतेच्या यादीमध्ये जाऊ शकते. ती का पतिव्रतेच्या यादीत गेली? एकच उत्तर आहे, ती राक्षसाची पत्नी झाली, पण तिनं तिचा पतिव्रता धर्म कधी सोडला? हा विशेष धर्माचं आचरण तिनं तिच्या जीवनामध्ये केलं. आणि म्हणून महाराज ती पतिव्रतेच्या यादीमध्ये आहे. आणि तिचं नाव घेतलं की आपल्या जीवनातले सगळे पाप नाहीशी होतात. बस सांगायचं एवढं, हा विशेष धर्म आहे. सामान्य धर्माचे 4 प्रकार, विशेष धर्माचे 4 प्रकार. या पद्धतीनं जी माणसं जीवन जगतात, समजायचं ही माणसं धर्माचं आचरण करणारी आहे. शेवटचे 2 राहिले ते सांगून जातो. परधर्म आणि परमधर्म. परधर्म कधी स्वीकारायचा नाही. ज्याला परधर्म स्वीकारण्याची इच्छा होईल, त्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त धर्मवीर संभाजी महाराजांना आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं. बाकी दुसरं कुणाला जाण्याचं ना डोळ्यासमोर. महाराजाला परधर्मात जाण्याची इच्छा होईल ना, त्याने गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय, परधर्म भयावह. परधर्म हा आपल्यासाठी भयावह आहे महाराज. आणि म्हणून परधर्म कधी स्वीकारायचा नाही. आणि परधर्म स्वीकारायची जर तुम्हाला कुणाला इच्छा होत असेल, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त काय करायचं महाराज? धर्मवीर संभाजी महाराजांना आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं. इकडे बघा, इकडे बघा, कीर्तन इकडे चालू आहे. महाराज इकडे आहे. काय झालं? हा इकडे बघा, इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे. मी एवढा गोरागोंडा तुमच्या समोर उभा, फेटा बांधलाय, मस्त कपडे घातले, आहे की नाही? कमीत कमी आजचे दिवस तरी मला या व्यासपीठावरती तुकोबराय आहेत असं समजा. तुम्ही समजणार नाही मला माहित आहे, माऊली ज्ञानोबर आहे असं समजा. पण कमीत कमी माझ्याकडे 1 तासभर अजून पहा, चालेल ना? हा बस. विक्षेप झाला का ते सगळे लिंक तुटून जाते. काय सांगत होतो तुम्ही? मला कीर्तन श्रोते चांगले आहेत. ज्याला धर्मांतर किंवा धर्म बदलण्याची इच्छा होईल ना, त्याला धर्मवीर संभाजी महाराजांना डोळ्यासमोर घ्या. अरे त्या खानानं फक्त एकच गोष्ट सांगितली होती, तू फक्त धर्मांतर कर, तुझ्यासाठी पाहिजे ती मी द्यायला तयार आहे. एवढंच नाही, शेवटी तो खान म्हणला,
माझी सुंदर दिसणारी अप्सरेसारखी दिसणारी मुलगी मी तुला देऊ करतो म्हणे, फक्त तू धर्मांतर कर. परंतु माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी मला धर्मांतर केलं नाही. अरे पायाचे नख उपसले गेले, अंगाचं कातळ काढलं गेलं, जळत सळ्या डोळ्यामध्ये घातल्या गेल्या. एवढ्या वेदना सहन करून सुद्धा महाराज परधर्मामध्ये प्रवेश केला नाही. त्यांचं नाव धर्मवीर संभाजी महाराज आहे. आणि ज्याला धर्मांतर करण्याची इच्छा होईल ना त्यांना फक्त त्या संभाजी महाराजांना डोळ्यासमोर घ्या. आणि म्हणून परधर्म भयावह हा जो सिद्धांत आहे ना, हा आपल्याला संभाजी महाराजांच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि शेवटचं या ठिकाणी धर्म सांगून जाईल. हे 9 धर्म मी तुम्हाला सांगितलेत की नाही, बरोबर आहे. सामान्य धर्मातले 4, विशेष धर्मातले 4, त्याच्यानंतर परधर्म म्हणजे 9 धर्म. तुम्हाला 9 धर्माचे प्रकार सांगितले. याच्यातला एकही धर्म तुम्हाला कळाला नाही. कोणत्याच कीर्तनकारांना धर्म कशाला म्हणतात तुम्हाला सांगितलेलं नव्हतं आतापर्यंत, किंवा सांगितलं नाही असं गृहीत धरा. पण शेवटचा जो धर्म आहे ना, तो धर्म मात्र प्रत्येकाने या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पाळलाच पाहिजे. आणि त्याचं नाव आहे भगवंताचं नामस्मरण घेतल्याशिवाय कधी राहायचं नाही. ऐका, कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाव अट्टहासे उच्चार. महाराज जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, अट्टहासे उच्चार. ज्याला धर्म कळत नाही ना, कळे न कळे ज्या धर्म, विधान सुरुवात केली तशी महाराज. ऐका सांगतो रे वर्म, धर्माचं वर्म मी सांगतोय. महाराज म्हणतात धर्माचं वर्म मी सांगतोय. आणि माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, हा सगळ्यात मोठा परम धर्म सांगितलेला आहे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण प्रत्येकानं घेतलंच पाहिजे. याला म्हणतात धर्म. आता हे 10 प्रकारचे धर्म सांगितले. हे 10 प्रकारचे धर्म जर तुम्ही जोपासत असाल, समजायचं आपण धर्माचरण करतो. आणि या 10 प्रकारच्या धर्मावरती ज्यांनी महाराज पाणी ओतलं हे, ज्यांनी लाथाळले, समजायचं आपण धर्म लाथाळला. आणि मग त्याही कालावधीमध्ये कंसानं महाराज धर्म लाथाळला. आणि कंसानं हाच धर्म लाथाळला महाराज, तो दुराचारी झाला. ऐका ऐका, आता अभंगावर यायचंय आपल्याला बरं का. कंस काय झाला? दुराचारी झाला. माता माऊलींची महाराज अब्रू लुटायला लागला म्हणजे दुराचारी झाला. हिंसा करायला लागला. तो राक्षसांना यज्ञ करून देत नव्हता, यज्ञ करणाऱ्या राक्षसांना तो मारायला लागला. हिंसा. आता हिंसा करणारा मनुष्य आणि महाराज स्त्रियांची अब्रू लुटणारा मनुष्य खरं बोलल का? नाही. म्हणजे सत्य त्या ठिकाणचं संपून गेलं. आणि जो माणूस मारतोय, मारहाण करतोय, त्या माणसाच्या अंतःकरणात दया सापडेल का? मग तुम्हाला सापडू शकत नाही. म्हणजे पहिल्या सामान्य धर्मावरती कंसानं काय केलं? पाणी ओतलं. किंवा पहिले सामान्य धर्म कंसानं लाथाळले. त्याच्यानंतर आता विशेष धर्म सांगतो. आता काय? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आता यातला एकही धर्म त्याला घेणं देणंच नाही. आता स्वामी तर तो म्हणत होता मी स्वामी आहे, माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नाही. म्हणजे पहिला विशेष धर्म ही लाथाळला. गुरु भक्ती, आता साधू संतांचीच महाराज तो मर्डर करू लागला यज्ञ करणाऱ्या. मग तो गुरुची सेवा करेल किंवा गुरुला मानेल का? तो काय वाटतं तुम्हाला? नाही. म्हणजे दुसरा विशेष धर्म ही कंसानं लाथाळला. आणि तिसरा विशेष धर्म, त्यानं त्याच्या बापाला लाथ मारून महाराज सिंहासनाच्या खाली पाडलं आणि स्वतः सिंहासनावरती बसला. कोण? देठे महाराज. कोण? कंस मामा. स्वतःच्या बापाला उग्रसेनाला लाथ मारली सिंहासनावरती, सिंहासनावरतून पाडलं आणि स्वतः सिंहासनावरती बसला. मग आता पितृवचन आलं की इथं काही? म्हणजे इथेही विशेष धर्म लाथाळला. आणि सेवापतीचा आता त्याच्या ठिकाणी तो विषय संभवत नाही. म्हणून 4ही विशेष धर्म सुद्धा महाराज त्या ठिकाणी त्याच्याकडून लाथाळले गेले. परधर्म आणि परम धर्म नामस्मरण घेऊनच देत नव्हता, तर तो घेईल कसा स्वतः? बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळे धर्म लयाला गेले. आणि मग महाराज त्या ठिकाणी भगवंताला वाटलं की आता आपण या धर्माचं रक्षण करण्याकरता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता, म्हणजे कंसाचं या ठिकाणी मर्दन करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलं पाहिजे. आणि मग ते धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात. त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी केलं. आहे तुका मन धर्म संस्थापन, 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 आहे तुका मन धर्म संस्थापन.
सुरू केलं. म्हणून थोडी बाजू सांभाळून घ्या बरं का माझी, थोडं मागं पुढं होऊ शकतं. असं सांभाळून घेतलंय तुम्ही, छान घेतलं, धन्यवाद. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. भगवंताना अवतार कशासाठी घेतला त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी केलेलं आहे. आता बसलेल्या काही काही लोकांच्या डोक्यामध्ये असा विषय आला असेल, आलेला प्रत्येक कीर्तनकार पहिल्या चरणावरती बोलत होता, हा का उलट्या खोपडीचा आहे का, हा खालून वर येऊन राहिला आहे? होऊ शकतं ना असं. यांनी शेवटच्या चरणाकडून सुरुवात केली अभंगाला. एक सांगू का दादा, पूर्वीच्या कालावधीमध्ये राजवाडे असायचे आणि त्याला चारही दिशेला दरवाजे असायचे. पूर्वीच्या काळात सांगतोय, चारही दिशेला. अजूनही काही काही लोकांच्या घराला वाड्याला महाराज चारही दिशेनं दरवाजे, बरोबर आहे की नाही? मग पाहुण्यांना असं सांगून यायचं नाही का मी पूर्वेकडून येतो, पश्चिमेकडून येतो, उत्तरेकडून दक्षिणेकडून येतो. त्या पाहुण्याला जिकडून वाटण तिकडून त्याला प्रवेश केला पाहिजे, बरोबर की नाही? त्यालाच पाहुणा म्हणतात की नाही? हा, मग तसा अभंग आहे हा. हा, आणि ते कीर्तनकार ठरवणार ना, शेवटच्या चरणाकडून यायचं का पहिल्या चरणाकडून यायचं का मधल्याच एखाद्या चरणावर बोलायचं, बरोबर आहे की नाही? ठरवण्याचा तसा काही विषय नाही. पण महाराज जे चिंतन मी तुम्हाला सांगितलं, भगवंताचं अवतार कार्य का या मृत्यू लोकामध्ये होतंय त्याचं वर्णन या शेवटच्या चरणात केलंय. जगद्गुरु तुकोबरायांचा हा बाळ क्रीडेचा अभंग आहे. धर्म आपल्याला कळाला पाहिजे म्हणून मी आवर्जून हा अभंग निवडून तुम्हाला धर्म सांगण्याचा माझा अट्टाहास होता, म्हणून मी हे चिंतन तुमच्या समोर तरुणांसाठी मांडलेलं आहे. नंतर भगवंताने अवतार कार्य केला. अवतार कार्य केल्यानंतर मग आता तुम्हाला माहित आहे भगवंताच्या मग लीला सुरू झाल्या. भगवंतानं महाराज त्या ठिकाणी ज्यावेळेस मथुरेमध्ये कारागृहामध्ये जन्म घेतला, भगवंत चतुर्भुज महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. चतुर्भुज ऐका माऊल्यांनो, आता तुमचं चिंतन सुरू झालं बरं का. आता तुम्हाला लीला आवडतात ना भगवान श्रीकृष्णाच्या? ऐका ऐका, आता तुमच्यासाठी लीला सांगतो, एक तासभर सांगतो, काय काळजी करू नका. हा, एक चालेल का? भगवंतानं महाराज त्या ठिकाणी चतुर्भुज रूप धारण करून अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर महाराज वसुदेव देवकी संघ महाराज भगवंत बोलायला लागले. आता बोलायला लागले म्हटल्यानंतर महाराज ती चतुर्भुज मूर्ती प्रगट झाल्यानंतर बोलणारच आणि भगवंत आहे तो. करशील तरी नव्हे काय. तुम्ही म्हणाल बा नुकतं जन्मलेलं बाळ कसं काय बोलू शकतं? बा बोलू शकतं महाराज. त्याला देवाची लीला म्हणतात. आणि देवाची लीला म्हटलं की हे बाकीचे तिकडं सगळे विज्ञान विज्ञान हे तुमचं सगळं फिकं पडून जातं महाराज. भगवंतानं चतुर्भुज रूप प्रकट केलं. प्रकट केल्यानंतर महाराज भगवंत त्या ठिकाणी वसुदेव देवकी बरोबर बोलायला लागले. वसुदेव देवकीला सांगितलं, आई पप्पा ऐका, मला आता या ठिकाणी तुम्ही ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला वदने गोकुळाला, वदने गोकुळाला, वदने गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. भगवंतानं सांगितलं, नंद बाबाच्या यशोदेच्या पोटी त्या ठिकाणी आदिमाया आदिशक्तीनं जन्म घेतलेला आहे आणि ती आदिमाया आदिशक्तीला या ठिकाणी घेऊन या आणि मला त्या ठिकाणी सोडून या. आता त्या ठिकाणी प्रश्न केला भगवंता, कन्हैया अरे बाळा, तू म्हणतोय मला नंदाच्या घराला नेऊन सोडा, पण आता इथं तर आम्ही बंधनात अडकलेलो आहे. आमच्या पायात साखळदंड आहेत, हातामध्ये साखळदंड आहेत, गळ्यातही साखळदंड आहेत आणि एवढंच नाही, हे द्वारपाळे एवढे बसलेले आहेत, यांचं काय करशील? सांगितलं, पप्पा तुम्ही काय काळजी करू, मी आहे ना. भगवान काय म्हटले? काळजी करायची नाही, मी आहे ना. मनसी असे रक्षपाळ
ते म्या मोहिले सकळ. मी त्यांना आता या ठिकाणी माझ्या मायेनं मोहित करून टाकणार आहे, पण तुम्ही सांगितलं तेवढं करायचं. मला त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावरती न्यायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. पण मग त्या ठिकाणी महाराज जी काय देवकी माता आहे ना, तिचं मातृत्व जागं झालं आणि तिनं सांगितलं कन्हैया, अरे तू जन्माला आला, असा चतुर्भुज जन्माला आलाय. हे 4 हात पाहिल्यानंतर गावातले लोक मला म्हणते नीनं मुलाला नाही एखाद्या राक्षसाला जन्म दिला की काय, मग याचं रे काय करायचं. पण आणि माझं मातृत्व काय, अरे मला खूप इच्छा आहे ना तुला मांडीवर घेण्याची, मला तुला स्तनपान करण्याची देखील इच्छा आहे. आईचं पहिलं दूध तू पिणार नाहीस का. हो आई, तुझी इच्छा सुद्धा मी पूर्ण करणार आहे, काळजी करू नका. पण या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून मी चतुर्भुज रूपानं प्रगट झालोय. मग आता मी बाल्य अवस्थेमध्ये जाणार आहे, पण सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा. भगवंतानं महाराज ठरल्याप्रमाणे बाल्य रूप धारण केलं. देवकी मातेने महाराज मांडीवरती घेतलं, स्तनपान केलं. आता काही ग्रंथात स्तनपान केल्याचा पुरावा आहे आणि काही ग्रंथात तसा पुरावा नाहीये. परंतु महाराज कुठलीच आई, एक आपण कल्पना करू शकतो, लहान जन्मलेलं बाळक मांडीवर आल्यानंतर महाराज पहिलं ती त्याला काय करणार, तिच्यात दुसरा अंतकरण दुसरा भावच नसतो महाराज. आणि म्हणून महाराज दोन्ही पाठभेद मी तुम्हाला सांगितले. त्या भगवंताला महाराज स्तनपान देवकी मातेनं केलं आणि महाराज ते बाळ हातावरती घेऊन महाराज त्या ठिकाणी देवकी आईसाहेब रडायला लागल्या. महाराज ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अरे रविचंद्रासारखं तेज त्याच्या ठिकाणी होतं. त्याला पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू गळायला लागले आणि त्या आपल्या पती परमेश्वरला म्हटली, अहो त्या माझ्या भावाला कंसाला विनंती करा ना, त्यानं आतापर्यंत माझे 6 मारले, 7वं आदिमायेनं आकर्षून नेले, हे 8वं तरी आम्हाला ठेव, म्हणून याला आम्ही कुठेतरी लांब घेऊन जाऊ. महाराज ती विनंती करायला लागली वसुदेवाला. पण वसुदेवानं सांगितलं, रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाय पर वचन जाय. मी तुझ्या भावाला शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे म्हणे, त्या वचनामध्ये मी बद्ध आहे. आणि जे 8वं मूल कंसाला कळण्याच्या अगोदर मला त्या ठिकाणी कुठं न्यावं लागणार आहे, कुठं न्यावं लागणार आहे, गोकुळात. आणि जी आदिमाया आदिशक्ती आहे ही मला शब्द दिल्याप्रमाणे कंसाच्या हवाली करावं लागणार आहे. मी वचनबद्ध आहे. देवकीला सांगितलं वसुदेवानं, नाविलाज झाला. रडत रडत दोघांनी महाराज त्याला एका पाठीमध्ये घेतलं. भगवान श्रीकृष्णाला श्रावण महिना होता, कृष्ण पक्षातली महाराज अष्टमी, बुधवारचा दिवस होता. आणि त्या दिवशी भगवंताला घेऊन ज्यावेळेस टोपली डोक्यावरती घेतली, भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचे साखळदंड तुटले, मुक्त झाला वसुदेव. आता या ठिकाणी थोडा तात्विक अर्थ असा आहे, भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला का मनुष्य मुक्त होतो. हा, एवढं सोपं आहे का महाराज ते. म्हणून भगवंताचा स्पर्श व्हावा, चरण स्पर्श व्हावा, हे आपल्या जीवनात आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे. अंतकरणात हा भाव आला पाहिजे. साखळदंड मुक्त झाले. अरे या जन्म मृत्यूच्या भोवऱ्यातूनच मुक्त करणारा तो परमात्मा आहे. साखळदंड त्याच्या समोर काय आहेत महाराज. म्हणून साखळदंड मुक्त झाले, दरवाजे उघडले गेले, सगळे द्वारपाळ मोहित होऊन पडायला लागले. वसुदेवानं महाराज त्या ठिकाणी पाठी घेऊन बाहेर निघायला सुरुवात केली. बाहेर आले महाराज, वर्षा ऋतू होता. आत्ताच महाराज अष्टमीला, आज किती मला वाटतं 20-22 दिवस झाले ना गोकुळ अष्टमी म्हणून महाराज. आणि मग महाराज वर्षा ऋतूमध्ये मंद मंद पाऊस पडायला लागला, सरी पावसाच्या पडायला लागल्या. भगवंताच्या स्वागतासाठी जे वृक्ष विली होत्या या महाराज हवेनं महाराज आपोआप हलायला लागल्या. आणि भगवंत ज्या रस्त्याने चाललेत महाराज त्या ठिकाणी आपोआप फुले गाळू लागल्या. महाराज भगवंत चाललेले आहेत वसुदेवाच्या डोक्यावरती आणि पुढे महाराज फुले वेली पडतायत. फळं महाराज त्या ठिकाणी पिकलेली फळं आपोआप गळून पडायला लागली. असा संपूर्ण सृष्टीला आनंद झाला. पुढे यमुना मैयाच्या तीरावरती आले. आता पलीकडे तर जायचं आहे, मथुरा तिकडे आहे, आपल्याला गोकुळा तिकडे जायचं, यमुना मैयाला उल्लंघून जावं लागेल. मग महाराज पाण्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर महाराज यमुना मैयाचं पाणी वर 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 यायला लागलं. वर आल्यानंतर ते कमरा इतकं आलं, छाती इतकं आलं, गळ्या इतकं आलं, नाका तोंडात पाणी जायला लागलं. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताच्या लक्षात आलं की आता जर आपण या यमुना मैयाला जर दर्शन दिलं नाही, यमुना मैयाला जर स्पर्श केला नाही, तर कदाचित आपल्या पप्पांच्या नाका तोंडात पाणी जाऊन आपले पप्पा याच ठिकाणी यद्गत्वान निवर्तन्ते,
बरोबर आहे की नाही? आणि मग महाराज भगवंतानं काय केलं, उजवा पाय पारड्यातून बाहेर काढला. यमुना मैयाचं पाणी थोडं वर आलेलं होतं. यमुना मैयाच्या पाण्याला स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर जी घटना तुम्ही आम्ही आतापर्यंत कधी पाहिली नाही आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत तोपर्यंत पाहणारही नाही. एवढंच काय, आपल्या 42 पुढच्याही पिढ्या पाहणार नाहीत आणि 42 मागच्या पिढ्यांनीही पाहिली नसेल अशी अघटित घटना त्यावेळेला घडली. ती म्हणजे महाराज त्या यमुना मैयाचं पाणी असं दुभंगलं गेलं. स्पर्श झाल्यानंतर भगवंताच्या चरणाचं पाणी दुभंगलं. या वसुदेवाला वाढ झाली. वाढ झाल्यानंतर महाराज नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेले. भगवंताला महाराज त्या यशोदा मैयाच्या जवळ ठेवलं आणि त्या आदिमाया आदिशक्ती तिथं जन्माला आलेली होती तिला पारड्यामध्ये घेतलं. यशोदा मैया महाराज भगवंतानं आपल्या मायेनं मोहित करून टाकलं होतं संपूर्ण नगर, म्हणून त्यांना कोणालाही त्यावेळेला जाग आली नाही. भगवंताला ठेवलं आणि महाराज डोळ्यातून अश्रू गाळायला लागले. वसुदेव, अरे काय माझी दुरावस्था असेल, काय माझं प्रागजन्माचं पाप असेल. माझे 6 मुलं कंसानं मारले, 7वं योग मायेनं आकर्षून नेलंय आणि 8वं या ठिकाणी एवढं गोंडस आहे, याला सुद्धा मला या ठिकाणी जवळ ठेवता येत नाही. याला सुद्धा मला माझ्यापासून ज्या दिवशी जन्माला आलाय त्या दिवशी बाजूला करायची वेळ आली. दुर्दैव मानायला लागला. डोळ्यातून अश्रू गळतायत. पण महाराज हा भगवंताचा अवतार आहे हे वसुदेवाला माहित होतं, म्हणून महाराज त्याचं चरण घेतलं. वसुदेवानं असं आपल्या कपाळाला टेकवलं आणि भगवंताची आज्ञा घेऊन वसुदेवानं महाराज त्या आदिमायेला पुन्हा इकडे मथुरेमध्ये आणला. आणल्यानंतर माया आली की पुन्हा बंधन आले. ज्या द्वारातून महाराज आत प्रवेश करत होते वसुदेव, ते द्वारपाळ उठत होते, द्वार आपोआप लागलं जात होतं. महाराज असे सगळे बंधन तोडत पार करत महाराज आत गेले. मुख्य गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर त्या आदिमायेला महाराज त्या ठिकाणी वसुदेवानं ठेवलं. ठेवल्याबरोबर महाराज नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे महाराज, त्या ठिकाणी ती माया लगेच आकांत करायला लागली. रडे माया करिया कांत, रडे माया करिया कांत, कंसाचे हृदय कापत से, कंसाचे हृदय कापत से. रडे माया करिया कांत. संतांनी सगळं वर्णन करून ठेवले बरं का. जसं 5-5.5 हजार वर्षापूर्वी घडलं त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द तुम्हाला संत वाङ्मयात पाहायला मिळणार नाही. आकांत केल्याबरोबर द्वारपाळ उठले, मुलगा झाला म्हणून त्यांनी घेतलं, कंसाच्या स्वाधीन केलं. पण तो मुलगा नसून ती मुलगी होती. कंसानं पहिले जसे धरून आपटले तसं इथे टंग धरलं आणि 6 जसे मारले तसं हे 8वं 7वं तर त्या ठिकाणी नेलं योगमायेनं. 8वं म्हणून महाराज कंसानं असं फिरवलं आणि दगडावर आपटणार. तितक्यात ती आदिमाया महाराज सटकली आणि महाराज स्वर्गामध्ये अशी अवकाशामध्ये चतुर्भुज रूप धारण केलं आणि तिने आकाशवाणी सांगितले, अरे मला काय आपटतोय, तुझं लागी वधी उपजला मज आधी. हे सुद्धा संतांनी लिहून ठेवलंय. तुला जो मारणार आहे ना तू माझ्या आधी जन्माला आलाय, मला काय मारतो म्हणे. अरे मी ते एक स्त्री अवलाणारी आहे. कंसाला आणखीन थरकाप सुटला. कंस म्हटला हिच्या आधी जन्माला आलाय, नेमकं कुठं आला काय आला. कंसानं मीटिंग घेतली महाराज. सगळे त्याचे सगळे सेवक बोलवले आणि सांगितलं या 8 दिवसात जेवढे मुलं जन्माला आलेले असतील गोकुळ मथुरामध्ये त्या सगळ्यांना मारून टाकायला सांगितलं कंसानं. किती निर्दय असेल महाराज, किती निर्दय असेल. काय याला राक्षसी वृत्ती म्हणायची की नाही. आणि आजही महाराज कंसाच्या पॅनलचे बरेच आहेत ना, आहेत की नाही दादांनो, आहेत की नाही. काही पुतना मावशी आहेत आणि काही कंसाचे पॅनलचे सुद्धा आहेत. कंस मामा आहेत ना. हा महाराज मुलीचा जर गर्भ असला तर काय करता तो, हा डॉक्टरच्या सल्ल्यानं म्हणा किंवा डॉक्टरला सांगून काय करतात, तो गर्भ पोटातली पोटात सांगतात की नाही. यांना कोण म्हणायचं, हा देवकी म्हणायचं का पुतना. या पुतना मावशाचे सगळ्या. आणि माता माऊली एक गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या ज्या माता माऊलींनी महाराज या गोष्टी करायला भाग पाडलं ना, या सगळ्यांना पुढच्या जन्मामध्ये मूलबाळ होणार नाही. आता मी या नारदाच्या व्यासपीठावर लिहून देतो. आणि हे मी बोलत नाही, आपले धर्मग्रंथ बोलतात. ज्या ज्या माता माऊल्यांनी मागच्या जन्मामध्ये महाराज आपल्या कुशीतलं आपल्या उदरातलं भगवंतानं दिलेलं ते भगवंताचं अंश तुकडे करून बाहेर काढलं ना महाराज, त्या माता माऊल्या आजही या डॉक्टरकडे जाय त्या डॉक्टरकडे जाय, त्यांना माहित नाही मागच्या जन्मात आपण काय केलं, पण हा त्याचा परिणाम आहे. आणि संत महात्मे सांगतात केले कर्म झाले
तेची भोग आले. किंवा मौली ज्ञानोबा सांगतात, आगा कर्मे जै उडावे तैही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाते का. महाराज कर्म हे कुणाला सुटत नाही. अरे आपल्या बापाला सुटलं नाही तर आपल्याला काय सुटेल. प्रभू रामचंद्र या सृष्टीचा मालक अधिपती आहे. पण त्या रामाला सुद्धा प्रभू रामचंद्रानं सुद्धा कर्म चुकलं का. कर्मे श्रीराम वनवासा गेला. लिहिलंय संतांनी, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. महाराज या सगळ्याला संतांनी कर्मामुळे घडलं असं त्या ठिकाणी विधान लिहिलंय महाराज. अरे राजा दशरथाला काय कमी होतं. आपल्या बापाचा बाप होता. ऐका आता, आपल्या बापाचा बाप होता, पण त्याला सुद्धा कर्म टाळता आलं नाही. तुम्ही आम्ही काय काय टाळू शकता कर्म. आणि म्हणून याद राखा, आजपासून जर एखाद्या सासूनं सांगितलं मुलीचा गर्भ पाड, तर महाराज त्या मुलीनं सरळ घर सोडलं पाहिजे. मी या मताचा. माझ्या मुलाला जर या घरामध्ये मुलगी असू नये तर मुलगा असू दे. अरे महाराज काही काही लोकांना होत नाही, किती त्रास. त्यांचे विचार ऐका जरा. आणि खुशाल तुम्ही पुतना होत्या आणि खुशाल त्या पुत्रातल्या बाळाला मारता. आणि खुशाल काही काही पती परमेश्वर म्हणतात की काय नाही आपल्याला 3 मुली झाल्या आणि हे 4थं पाडून टाक. योग्यच नाही दादा. हे राक्षसी प्रवृत्तीची माणसं. जाऊ द्या, विषयांतर होईल. पण मला एकच सांगायचं दादा, कंसानं महाराज आणि त्या पुतना मावशीनं ठरवलं 8 दिवसामध्ये जे मुलं जन्माला आले असतील त्या सगळ्यांना मारून टाकायचं. आता हे मथुरेतलं जे आहे ना, हे चरित्र थोडं आपण बाजूला ठेवू. आता भगवंत कुठे गेले होते. गोकुळामध्ये. आता थोडं गोकुळात पाहू. महाराज ज्या वेळेस पहाटच्या वेळेला भगवंत त्या कॉटवरती, त्या खाटावरती म्हणा, त्या पलंगावरती, त्या बाजीवरती महाराज खेळत होते. भगवंत काय त्या ठिकाणी रडले नाही. यशोदा मैयाला महाराज त्या ठिकाणी काय जाग आली नाही. नंद बाबा पहाटी उठले. महाराज त्या ठिकाणी गायांच्या सेवेसाठी 4 वाजता निघून गेले. पण नंद बाबानं यशोदा मैया गरोदर आहे म्हणून त्याच्या 2 बहिणी ज्या आहेत नंदा आणि सुनंदा यांना जवळ आणलेलं होतं की दाई म्हणून सेवा करण्यासाठी, आपल्या बायकोची सेवा करण्यासाठी बहिणींना त्या ठिकाणी आणलेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी ननंदा त्या ठिकाणी आपल्या भावजाईची सेवा करण्याकरता आलेल्या होत्या. यातून एक गोष्ट सांगू का, तुम्ही सुद्धा तुमच्या भावजाईंची सेवा करा. जर तुमच्या ननंदा तुम्ही सगळ्या जर भांडे आपटत असाल ना, ते कर्म तुम्हालाही सोडणार नाही. जाऊ द्या. नंदा त्या ठिकाणी उठली. नंदा उठली. आता तिला काय काम सोपवलं होतं, यशोदा मायाकडे लक्ष द्यायचं. ती महाराज दरवाजाच्या आत डोकवल्या बरोबर कृष्ण तिला खेळताना पाहायला मिळाल्याबरोबर ती लगेच आरडत सुटली, भयो 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 भयो. नंद बाबा गायांच्या गोठ्यामध्ये महाराज काम करत होते. नंद बाबाला वाटलं हिला नेमकं झालंय का, ही नुसती भयो भयो करत पडली. म्हणे नेमकं काय झालंय. ती म्हणजे तुला काय झालं, काय झोपेत काय चावलं का, काय कहून आरडत पडली. म्हणे काय नाही मला बक्षीस काय देणार सांग. नंद बाबाच्या लक्षात आलं आपल्या पत्नीला या ठिकाणी कन्या काय किंवा मुलगा काहीतरी पुत्रप्राप्ती झालेली आहे. गळ्यातला मोत्याचा हार काढून नंदाच्या त्या ठिकाणी गळ्यामध्ये टाकला. त्या नंदाच्या गळ्यात टाकल्याबरोबर तिने सांगितलं, लाला भयो लाला भयो लाला भयो. आणि मग महाराज नंद बाबाला आनंद झाला. मग हो नाही करता महाराज पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत ती बातमी जी आहे संपूर्ण गोकुळामध्ये महाराज पसरली. आणि तो आनंद फक्त नंद बाबा आणि यशोदा मैयाला झाला नाही, तर सगळ्या गोकुळवासियांना तो आनंद झाला. इतका आनंद झाला महाराज. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंतावडे नाही काय काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरणारे. आनंद झाला. त्या ठिकाणी महाराज नंद बाबानं भरपूर गायी दान केल्या, सोनं नाणं भरपूर दान धर्म भरपूर केला महाराज. जन्म झाला भगवंताचा म्हणून. नंतर भगवंत महाराज हळूहळू आता मोठे व्हायला लागले. हळूहळू महाराज पालते पडून महाराज आईचं माखण खायला लागले. चोरून महाराज माखण चोरायला लागले. नंतर महाराज हात टेकत महाराज भगवंत रांगायला लागले. त्याचंही वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. तळवे तळ हात तुम्ही सगळ्या म्हणत असल्या तर मी म्हणतो, नाही तुम्ही चालतो म्हणणार का नाही सगळ्या. तुम्हाला आनंद झाला की नाही. आता आलेच कीर्तन भगवंताचा अवतार काय. तळवे तळ हात तळहात टेकी तळवे तळहात टेकी Oh
सांगायला लागले. रांगत असताना सुद्धा महाराज आता इथे येतं बरं का पहिलं चरण, ये दसे चरित्र केले नारायण. हे चरित्र आहे आता, ते ऐका जे अभंगाच्या अनुषंगाने मला पहिल्या चरणावरती सांगायचे. हे या दशेमध्ये सुद्धा भगवंतानं चरित्र केलंय. महाराज त्या ठिकाणी लोणी खायला लागले, आईची मटकी फोडायला लागले, आईचं दही दूध त्या ठिकाणी ताक लोणी सांडून द्यायला लागले. आणि मग यशोदा मैया कधी काठी घेऊन त्याला मारायला धावायची, कधी त्याला म्हणायची अरे कन्हैया खोड्या करू नको, खोड्या नको करू माझी बाबा, वगैरे वगैरे. महाराज भरपूर अभंग आहेत या ठिकाणी. परंतु आपल्याकडे आता वेळ कमी, तशी वेळ कमी म्हणण्यापेक्षा वेळ संपलीच. बरोबर आहे की नाही? जवळजवळ 1:15 वाजला. बरोबर आहे का? घड्याळ माझं का मागं पडले? हा, म्हणून आता एक 5-10 मिनिटांमध्ये मी माझं काळं पांढरं केलं पाहिजे. आहे की नाही? म्हणजे आवर्त घेतलं पाहिजे. असं काळं पांढरं एवढ्या लवकर होणार नाही, काळजी करू नका, पण आवर्त घेतलं पाहिजे. आणि थोडक्यामध्ये तुमचं स्वयंपाकाचं सगळं झालं का? मला कधी सांगता मग तुम्ही? ओव्हर टाइम करायचं डोक्यात आहे काय तुमच्या? हरकत नाही, हरकत नाही. असो, थोडक्यामध्ये एखादी लीला सांगतो फक्त आता भगवंताची थोडीशी बोलायला लागल्यानंतरची, आणि आता आटोपते घेतो. हे जसे चरित्र केले नारायण. भगवंतानं त्या लहान वयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नाना प्रकारच्या लीला केल्या, नाना प्रकारच्या पुढ्या केल्या. त्याचं वर्णन अभंगाच्या चरणात पहिल्या चरणात आपल्याला पाहायला मिळतंय. नंतर महाराज भगवंत चालायला लागले. चालत असताना सुद्धा एखाद्या माता माऊलीने जर महाराज दारासमोर रांगोळी काढली, भगवंत खोड्या करायला जायचे आणि त्या रांगोळीवरती आपली रांगोळी काढून यायची. महाराज लक्षात आलं ना? अशा नाना प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या. कधी महाराज मुंगूस एखाद्याच्या अंथरुणात सोडायचं, कधी गायांचे वासर याचे वासर त्या गायला पाजायचे, त्या गायचे वासर या गायला पाजायचे. नाना प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या. भगवंताच्या खोड्यांना महाराज या ठिकाणी सगळ्या गावातल्या गोपिका ज्या आहेत त्या वैतागल्यानंतर त्या म्हटल्या या कन्हैयाच्या फार खोड्या वाढल्यात, आता आपण नंद बाबाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि मग त्या गोकुळातल्या ज्या महिला होत्या, ज्या गोपिका होत्या, त्यांनी महाराज मोर्चा काढला. कधी 5,500 वर्षापूर्वी. आणि कुठं काढला मोर्चा? नंद बाबाच्या वाड्यावरती. म्हणून मोर्चाची पद्धत ही काय आजकालची नाही, ही त्या काळ द्वापार युगापासूनची ही परंपरा चालत आलेली आहे. मग मोर्चा काढला. मोर्चामध्ये महाराज प्रत्येक महिला त्या ठिकाणी बोलत चालल्या होत्या. काय तो नंदबाबाचा पोरगा, काय तो कन्हैया, त्याने असं केलं, त्यांनी तसं केलं, एकमेकाला खोड्या सांगत चालल्या होत्या. पण त्यातली एक महत्वाची जी मुकादमी होती ना, ती जरा वाढव होती. तुमच्या भाषेत जरा 1.5 शाणी होती. काय एवढं काढताय म्हणे, ते काय माझ्या घरी नाही आला आतापर्यंत, माझ्या घरी काय यावा, तो माझ्या घरी आल्या त्याची शेंडी चुकटून घेते म्हणे मी. कोण म्हटलं? मुकादमी, बचत गटाचे अध्यक्ष. काय म्हटली ती? माझ्या घरी आला का मी काय करते त्याची शेंडी चुकटून घेते. आता तो भगवंत आहे महाराज. भगवंताच्या लक्षात आलं ही आपली शेंडी उठवायला निघाली ना. भगवंतांनी पेंद्या, सुदामा, मनसुख, मधुमंगल सगळ्या सवंगड्यांना गोळा केलं. इकडे म्हणे काय नाही म्हणे, ती आमकी मुकादमी नाही, ती माझी शेंडी उठवायला निघाली म्हणे. एक काम करा, हिचा फोन नंबर घ्या म्हणे, रात्रीच्याला पहिला मिस कॉल हिला द्यायचा म्हणे. रात्री पहिला आता कोणाच्या घरावर दरोडा टाकायचा? पहिला हिच्याच घरावर टाकायचा. भगवंतानं महाराज तिचं घर शोधलं महाराज. आणि इकडे ज्या महाराज हे चाललेलं होतं मोर्चा, तो मोर्चा नंद बाबाच्या वाड्यावर जायला निघाला होता. तिथे येऊन महाराज या सगळ्या घटना त्यांनी सांगितल्या. त्या बाईचं महाराज भगवंतानं रात्री शोधलं, सूक्ष्म रूप धारण केलं, आतमध्ये गेले भगवंत. आणि आतमध्ये गेल्यानंतर महाराज काय केलं? ते गोपी आणि तो गोपाळ दोघही महाराज पलंगावरती झोपलेले होते. त्या गोपीची दाढी आणि गोपाळाची वेणी महाराज पक्की गाठ मारली भगवंतानं. आणि परत सूक्ष्म रूप धारण केलं आणि बाहेर गेले. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तुम्ही कीर्तनच ऐकता का? मला प्रश्न पडला आता तुमची. मला वाटतं इकडे काय स्वयंपाक करता का? लापशी म्हणते, लापशीकडनं तर गेली का नाही यांची सगळ्यांच्या? वास आला यांना, मटकीचा वास आला का? त्या गोपाळाची वेणी आणि गोपीची दाढी पक्की गाठ मारली. आणि भगवंत परत सूक्ष्म रूप धारण करून तरी सुद्धा अजून काही हात म्हणतो. गोपाळाला वेणी असती, गोपीला दाढी असती काय? मग कस काय मानावं लागलं सगळ्यांनी? गोपाळाची वेणी परत तसं झालं. गोपाळाची दाढी आणि गोपीची वेणी गाठ मारली. महाराज सूक्ष्म धारण केलं, बाहेर आले. आता पहाटे त्या गोपीकडे काही ग्राहक येत होते, दुधाला, ताकाला, लोण्याला, दह्याला. ती गोपी पहिली पहाटे 4ला उठायची.
4ला उठल्यानंतर ही उठली तशी त्या गोपाळाच्या दाढीला झटका बसला. झटका बसल्यानंतर ती गोपी म्हणली, अहो कशाला मी निवडताय? गोपाळ म्हणला, तूच माझी दाढी कशाला ओढतीये? दोघांचं महाराज तिथं लगे भांडण सुरू झालं. तो म्हणायचं माझी दाढी सोड, ती म्हणायची माझी वेणी सोडा. दोघांचं भांडण. बरं अंधारात जपलं. नंतर पाहिलं तिथं त्यानं महाराज गोपीनं पाठीमागं हात चाल पडले. गोपाळानं दाढी चाचपडत दिला तर दोघांची गाठण बसलेली होती. आता काय करायचं म्हणे, ही गाठण कुणी दिली आणि कस काय बसली ही गाठण? मग ती म्हटली, अगं गाठण बसली, आता काय करावं? गोपाळ म्हणला, गाठण बसली, सोड ना. सोडली साईना महाराज. आता ती गाठण एवढ्या सहजासहजी सुटल का? अहो साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ जर सोडायची ठरलं तर कोर्टात जावं लागतं. त्या काळ्या कपड्यावाल्याला 2, 5, 10 लाख रुपये. बरोबर आहे. साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ सोडायला एवढं ताण आहे. मग मला सांगा, ही तर अखिल कोट ब्रह्मांड नायक सगळ्यांच्या बापानं मारलेली गाठ आहे. सहजासहजी सुटल का? नाही. सोडायचा प्रयत्न केला, सुटना. ते म्हटले आपण आता गाठ कापून टाकू. मग गाठ कापायची म्हटल्यानंतर ते काय बाजीवरती सुरा घेऊन बसलेले नव्हते, झोपलेले नव्हते. मग आता सुरी चाकू काहीतरी आणावं लागेल का नाही गाठ कापायला? मग आता किचन घरामध्ये महाराज किचन मध्ये जावं लागणार त्यांना सुरी आणायला. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सुरी आणायला दोघातला कोण जाणार? गोपी का गोपाळ? दोघांना जावं लागेल. आता पर्याय गाठण बसलेली आहे ना. आणि गोपाळाची दाढी खाली आणि गोपीची विणी डोक्याला वरून. ती गोपी अशी दही दूध खाऊन अशी धष्टपुष्ट चांगली दुहेरी आळाची 5, 6, 7 फूट उंच. ती गोपाळ ती दही दूध ताक लोणी विकायला पाय जायचं असं वाळेल तिडतिड होतं महाराज. महाराज जेव्हा ही पुढे निघाली, महाराज ती गोपाळ असं लटकलं उलट असं चाललं. ते गेले किचन मध्ये गेले, चाकू घेतला, कापायचा प्रयत्न केला, काही केला, कापाना. नंतर काडी पेटी घेतली, जाळायचा प्रयत्न केला, जाळली जाईना. काय करावं सुचना. तितक्या सूर्योदय झाला, ग्राहक दारावरती आले. गोपी दार उघड, मला ताक दे, मला लोणी दे, मला दही दे, मला तूप दे. प्रत्येक ग्राहक वेगवेगळी मागणी करायला लागला. पण आता गोपीला असं वाटलं, दार उघडावं कसं? हे आपण एवढं हे भयानक घटना घडली, आता दार उघडायचं तरी कसं म्हणे. मग आता पर्याय नव्हता. आणि हे दोघंही शांत घरामध्ये उभे राहिले. कोणाचा आवाज नाही, काही नाही. बाहेरच्यांना वाटलं यांचं रात्रीत काही झालं तर नाही ना. मग यांनी दार तोडलं. दार तोडले ना, आतमध्ये घुसल्यानंतर यांनी पाहिलं ती गोपी पुढे उभी आहे आणि तो गोपाळ पाठीमागाशी दाढीवर करून उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विठे ठेवून या. अशा पद्धतीने पाहिल्यानंतर गोपी, काय झालं? दार का उघडत नव्हते? काहीच बोलायला तयार नाही. गोपाळ कुठे? काय बोलणार आता ती बिचारी. मग त्यांनी चाच पडून पाहिले. एक जणांना महाराज असा फेरा मारला आणि मग पाहिलं, अरे ही गाठण बसली, काय भंगड आहे? कोणी गाठ मारली माहित नाही. सोडत का नाही? सुटत नाही. कापून टाका, कापत नाही. जाळून टाका, जाळली जात नाही. मग त्यातला एक शहाणा होता, थोडासा आमच्या मृदुंगाचार्यांसारखा हुशार होता. त्याला विचार करायची सवय होती. तो म्हटला, 100% ह्या गोपीनं किंवा गोपाळानं त्या कन्हैयाची नंदबाबाच्या लालाची काहीतरी खोडी केलेली असणार, त्याच्याशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. मग त्या गोपीला विचारलं त्यानं, का ग म्हणे, तू त्या नंदबाबाच्या पोराला काही म्हटली होती का? हा म्हटली होती म्हणे. काल मोर्चा गेलता ना आमच्या वाड्यात, आणि त्यावेळेस मी त्याला म्हटले होते, माझ्या घरी आले मी त्याची शेंडीच उपटून काढीन म्हणे. म्हटली होती ना, त्याचाच परिणाम आहे म्हणे. आता तुला नंदबाबाच्या वाड्यावर गेल्याशिवाय पर्याय नाही. सकाळी उठल्यानंतर आता नंदबाबाच्या वाड्यावरती जायचं. पण कन्हैयानी पेंद्या, मनसुख, मधुमंगल, महाराज, सुदामा या सगळ्या सवंगड्यांना घेतलं आणि अख्ख्या गावात दिंडी दिली. ऐका रे लोक, सकाळी ठीक 9 वाजता आपल्या गावामध्ये ग्रेट बॉम्बे सर्कस येणार आहे हो. सगळ्या गावाला दिंडी दिली महाराज. भगवंत घरा आता तिचं ते सगळं हेच करायचं होतं ना. थोडक्यात काय म्हणता आपण, लीला करायची होती भगवंताला. आणि मग महाराज सगळे लोक जागे झाले. कोण त्यांच्या गच्चीवर आलं, कोण बाल्कनीत आलं, कोण रोट्यावरती उभं राहिलं. आणि मग ही गोपी पुढे आणि ती गोपाळ लटकत अशी ओढत घेऊन गेली. त्या ती गोपी म्हटली, तूच नाही का मला लग्नाच्या फेऱ्याच्या वेळेला फारा ओढत होतं ना, चाल म्हटलं. तसा लटकत महाराज नंदबाबाच्या वाड्यावरती गेला. भगवंताला त्या ठिकाणी विनवणी केली, हात जोडले. महाराज भगवंताच्या लक्षात आलं, झाली तेवढी लीला भरपूर झाली. भगवंतानं दिव्य दृष्टीनं पाहिलं. महाराज ती गाठ उठली गेली. म्हणून एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन छान केलं. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना कुटवरी सुसुमी धिंगाणा, यशोदे बाळ तुझा काना कुटवरी सुसुमी धिंगाणा.
अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदा मैयाला त्या खोड्या जड व्हायला लागल्या. यशोदा मैयानंच ठरवलं आता याला गावात घरी ठेवायचं नाही, आता याला उद्यापासून शाळेत पाठवायचं. मग त्यावेळेस शाळा कोणती होती? गाया घेऊन महाराज वनामध्ये चारायला जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे भगवंत म्हटलं आई मी एकटा जाणार नाही. भगवंताला आईने सांगितलं अरे तुझे सगळे जोडीदार त्यांच्या पण गाया घेऊन जा. भगवंतानं सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन ये सारे गोपाळ रानात या. भगवंत शिदोरी घेऊन निघाले महाराज त्या ठिकाणी. आईनं सुंदर असं महाराज भगवंताला नटवलं. खांद्यावरती कांबळी, हातामध्ये बाजूबंद, मनगट्या. महाराज मोराचा मुकुट तयार करून दिला महाराज. त्याचंही वर्णन खूप छान केलेलं आहे महाराज संत जनावर. सजनी आजी देखो नंदजी गोपाल. वेळ कमी आहे आपल्याकडे. महाराज भगवंत गाया घेऊन महाराज रानात चारायला गेले. त्या वृंदावनामध्ये गायी चारत असताना महाराज नाना प्रकारचे खेळ भगवंत आपल्या सवंगड्यामध्ये खेळले. विटी दांडू, चेंडू लगोरी, नानापरी खेळ, मांडियेला, यमुनेच्या तिरी, हमामा पोरा हमारा, हे की नाही, भरपूर प्रकारचे खेळ भगवंत खेळले. पण एक जण आला चोपदारांसारखा, आमच्या देवडे चोपदारांसारखा, आणि तो म्हटला कन्हैया अरे खांदी भार मोठी भूक, 1:30 वाजलाय, काय खेळायचे बरोबर आहे की नाही? काय म्हटलं तो कन्हैया अरे किती वेळचं खेळतोय आपण, आता 1:30 वाजलाय दुपारचा, आणि आता जर आपण असं जर खेळत राहिलो तर या खेळाचं आपल्याला सुख मिळणार नाही, आपण आता जेवलं पाहिजे. मग महाराज भगवंतानं सगळ्या सवंगड्याला घेतलं, सांगितलं आज ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा डबा खायचा नाही, आज आपल्याला या ठिकाणी काला करायचा आहे. आणि काला करायचं म्हणून सगळ्यांची डबे एका पानावरती महाराज झाडाच्या मोठ्या पानावरती टाकले, आणि तो काला भगवंतानं स्वतः हातानं कालवला, आणि तो काला भगवंतानं सगळ्यांना कमळाकार बसवलं, आणि प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये तो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याची पद्धती भगवंतानं त्या ठिकाणी शिकवली, आणि मग असा काला भगवंतानं त्या यमुनेच्या मृदू वाळवंटामध्ये केला. आणि तीच काल्याची परंपरा आज तागायत आपल्या वारकरी संप्रदायानं जोपासलेली आहे. बाकी कुठल्याही संप्रदायामध्ये काला नाही. काला त्यासाठी फक्त हे नारदाचं व्यासपीठ आणि हा धर्ममंडप आहे, आणि म्हणून महाराज काला फक्त वैष्णवांच्या नशिबात आहे, कुणाच्याही नशिबात नाही. आणि म्हणून महाराज असं यमुनेचं मृदू वाळवंट, तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम. काला घेण्यासाठी ते वाळवंट सुद्धा असं 3 गुणाने युक्त लागतं, बर्व लागतं, नीट लागतं, उत्तम लागतं. म्हणजे अंतकरणातले सगळे विकार रहित ज्याचं अंतकरण आहे तोच फक्त काला खाऊ शकतो. असा काला भगवंतानं सगळ्या गोपाळांना भरवला, आणि ती परंपरा आज तागायत आपल्या या संप्रदायामध्ये चालत आलेली आहे, आणि तीच परंपरा आज आपल्या या गावानं सुद्धा जोपासली आहे. म्हणून आजचा तो काल्याचा प्रसंग विठोबार. रांगता बोधने राखीता हे सोंग सरिले अर्पे अंते पुढे बहुते करणे आहे तुका म्हणे कर्ण संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आहे देवी प्रेम संकारी कळा. यथामती यथावकाश 2 तास सेवा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तसं काय जास्त वेळ झाला नाही. मी व्यासपीठावरती ज्या क्षणाला उभा राहिलो
त्या क्षणापासून तर आत्तापर्यंत फक्त 2 तास झाले आणि आपल्या सद्गुरू गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराजांच्या परंपरेमध्ये काल्याचं 3 तास कीर्तन करण्याची परंपरा आहे. पण ती काय परंपरा मी आज या ठिकाणी घेणार नाही, अंमलात आणणार नाही, काळजी करू नका. परंतु 2 तासामध्ये मी या ठिकाणी थांबलेलो आहे. जे योग्य आहे ते माझ्या गुरु महाराजांचं आहे. आणि पुढच्या वेळेला जर योग आला तर फक्त लीला सांगतो भगवंताचे. काय होतं, माता मावल्या जास्त असते त्यांना लीला ऐकायची अपेक्षा असते. कारण तुमच्या सगळ्यांचे चेहरे वाचलेत मी आता, तुम्हाला लीला ऐकायला जास्त आनंद झाला होता. परत कधी योग आला तर फक्त लीला सांगत, काय काळजी करू नका. हे असं चिंतन काय अभंगावरती सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. असो, झालेली सेवा जमलेल्या श्रोते सज्जन